साधना. मेराक इव्हेंट्स निर्मित साधना. घनदाट जंगलात शहरापासून दूर डॉक्टर मंदाताई आणि डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकशाच्या जंगलात आले खरे, पण इथल्या परिस्थितीशी सामना कसा करायचा हे त्यांना सांगितलं साधनाताई आणि बाबा आमट्यांनी. कशी होती मंदाताईंच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात ऐकूया. तुमचं म्हणजे साधनाताई किंवा बाबांबरोबरचं नातं कसं होतं? म्हणजे त्यांनी कुठेतरी आधी हे सगळं पाहिलं होतं, केलं होतं, तर त्याचा काही उपयोग, त्यांच्या अनुभवाचा उपयोग तुम्हाला झाला का? किंवा तुमचा बाबांच्या अनुभवाचा उपयोग खूप झाला, कारण त्यांना सगळं माहित होतं. गाडी फसली की काय करायचं, कसं जायचं, कुठे जायचं. आणि सगळं म्हणजे बाबांचं तर असं असायचं की जेवणा खावणात ते सगळं बरोबर घेऊन द्यायचे. तांदूळ, डाळ सगळं असायचं, थोडेसे लाकडं, आगपेटीपासून सगळं आणायचं, तुझगट, मीठ वगैरे, की कुठे बंद पडलं तर उपाशी राहायची वेळ नाही आली पाहिजे. भाजीपाला सगळं थोडं थोडं बरोबर असायचं त्यांच्या. ते कधीच कुठे जायचं असलं तर असं घेतल्याशिवाय जायचे नाही. जंगलात जाताना तर नाहीच नाही. आणि साधनाताईंचं आणि तुमचं म्हणजे सासू सुनेचं नातं कसं होतं? सासू सुनेचं नातं चांगलंच होतं, आई मुलीसारखंच होतं. त्यांना कौतुकही खूप होतं की आपली सून इतक्या इंटिरियरमध्ये राहते, एवढी शिकलेली असून वगैरे, याचा त्यांना अभिमान होता तसा. आणि इथे येऊन थोडंसं म्हणजे त्या खूप धार्मिक होत्या, तेवढी मी धार्मिक वगैरे नसल्यामुळे थोडंसं ही प्रकाशसारखी सून राहिली. तो बिलकुलच, कारण एकदम देवाभिमानच नाही, ही प्रकाशसारखी सून राहिली, त्याच्यात म्हणायचं मला. तुम्ही दोघंही, तुमच्या दोघांचाही एवढं असं नाही म्हणजे मी असं रिच्युअल्स म्हणून करते, ताईंनी देव आणून ठेवले आहे म्हणून मी 4 फुलं वाहते, पण मस्त खूप काही हे नाही. पण ते इथे येऊन राहायचे दोघंही खूपदा. म्हणजे इथे जेव्हा सुरुवात केली तेव्हा बाबा येऊन राहायचे इथे. बाबांना आवडायचं इथे. शेवटी पण बाबा म्हणाले होते की मला इथेच येऊन मरायचं आहे वगैरे, पण बाबा आले, राहिले इथे 6 महिने. पण काय नंतर सारखे आजारीच पडायला लागले, तर लोक म्हणाले की इतक्या लांब इंटिरियरला ट्रीटमेंट मिळणं खूप कठीण आहे. म्हणजे आपल्या इथे सगळं काही नाही आहे ना इथे, म्हणजे इंटिरियरचं. आणि तेव्हा तर नव्हतंच म्हणजे खूप. तर मग बाबांना ते जबरदस्तीत घेऊन गेले आनंदला, खरं सांगायचं म्हणजे. पण तुम्हाला म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही म्हणालात की लक्षात आलं इथे काहीच नाही, तुम्ही अगदी शून्यापासून सगळी सुरुवात केलीत. पण असं कधी झालं का की चुकीचा निर्णय घेतला किंवा हे नाही झेपत आहे, पण ते बोलण्याची मुभाही तुम्हाला परिस्थितीने कधी दिली नाही, असं अशी वेळ? पहिल्यांदा असं वाटायचं, कारण आयसोलेशन खूप होतं. बोलायला कोणी नाही, यांची भाषा आपल्याला येत नाही आणि सुशिक्षित वर्गच नाही. मग आम्ही हे 4-5 जण शिकलेले होतो, तेवढाच एक ग्रुप, बाकी कुठे बोलायचं कोणाशी काहीच नाही. हा प्रॉब्लेम होता, कारण ज्या बायकाही आल्या होत्या त्याही सुशिक्षित नव्हत्या. आणि पहिल्यांदा मी लग्न होऊन आले तेव्हा मी एकटीच लग्न झालेली होते, त्यामुळे बाकीच्यांचे लग्न कोणाचे झाले नव्हते. जे काही 4-5 कार्य करतात त्यांचे लग्न नंतर झाले ना, पण पहिले 1-2 वर्ष कोणीच नव्हतं. त्यामुळे थोडंसं आयसोलेशन, कंटाळवाणं लोकांना, आणि कामही कमी होतं. पण आम्ही तेव्हा खूप फिरायचो पायी जंगलात. म्हणजे इकडचा सगळा एरिया मी बहुतेक पायी फिरून सगळं बघितलं आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो ते. त्यामुळे तसा वेळ घालवायला हे होतं, जंगल बघा आणि काही नाही तर मग लाकडं आणण्यासाठी, कारण स्वयंपाक तेव्हा लाकडांवर होता, इथे काही मिळत नव्हतं, कारण बाकी गॅस बीस यायचा प्रश्नच नव्हता. लाकडांवर स्वयंपाक. मग आता संध्याकाळच्या वेळेला फिरायला जातात, 4 लाकडं घेऊन यायचे प्रत्येकाने उचलून. पण तेव्हा आता काही व्हेकल्स वगैरे पण काही नव्हते. पाण्यासाठी जावं लागायचं. इथे आता इथे याच्या पलीकडे एक नाला आहे, ही भिंत आहे ना, भिंतीच्या मागे नाला आहे. त्या नाल्यावरून आंघोळी, कपडे धुणं वगैरे हे सगळं करावं लागायचं. आणि तिथनं पाणी घेऊन यायचं, घरी वापरायला लागायचं. ते पण एक विहिरा केला होता, त्या विहिरीतनं पाणी आणायचं आणि वापरायसाठी घेऊन यायचं. पण आंघोळी वगैरे तिकडे जाऊन करायच्या. उन्हाळ्यामध्ये मग नदीवर जावं लागायचं, इथे पाणी नाही राहत उन्हाळ्यात नाल्याला. म्हणजे चालणं तर चालणं आधीपासूनच खूप होतं त्यामुळे. आणि मग आम्ही इथे हे केले, पंप केले, हँडपंप वगैरे. मग त्याचं पाणी प्यायचं वगैरे. पण ते काढण्याचंही काम असायचं खूप मोठं, कारण सगळ्यांना मग एकेकाची ड्युटी लागायची की आज तू पाणी काढायचं वगैरे. गोपाळ फडणीसची असायची ड्युटी की त्यांनी पाणी काढायचं सगळ्यांसाठी. प्यायचं पाणी, कारण मोठे मोठे रांजण भरून ठेवायला लागायचे ना. आणि काय होतं की पाण्यामध्ये खूप आयर्न होतं, त्यामुळे तुम्हाला ते पाणी तसं नव्हतं पिता येत. म्हणजे असं आपण लोखंड खाल्ल्यासारखं तोंडाला सवय. पण मग ते आम्ही 1 दिवस ठेवायचं ते सगळं पाणी, मग त्याच्यावर असं हे येतं, गाळ यायचं पिवळा, तो सगळा काढून टाकायचा, तुरटी फिरवायची आणि मग ते दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी प्यायला व्हायचं. म्हणून भरून ठेवायला लागायचं रांजण.
म्हणजे एवढं पाणी उपसून आणि एक तर आणा मग ते त्या दिवशी नाहीच पिता येणार. त्या दिवशी नाही पिता. हा. कपडे पण धुतले त्याच्यामध्ये तर असे पिवळा रंग यायचा, पांढऱ्याला असा पिवळाच रंग यायचा सगळा. मग कारण इतक्या खूप प्रमाणात इतका iron. iron. इथे त्यामुळे ते आयर्न ओर ते आता मायनिंग सुरू झालंय सगळं, खूप आहे आयर्न इथे. मला असं विचारायचं आहे की तुम्ही इथे आल्यानंतर इथे सगळा आदिवासी वर्ग होता. म्हणजे खरं तर आपण असं म्हणूया की प्राणी सदृशच त्यांचं जीवन होतं. हो. आणि इथे येऊन त्यांना समजावणं, त्यांना आरोग्य सेवा काय असते हे ही माहिती नसेल, त्यांना ती देणं. पण या सगळ्यामध्ये कधी तुम्ही आजारी पडलात तर तुमच्याकडे पाहायला तुम्हाला वेळ होता का? तेव्हा काय असायचं की आजारी पडलं तरी एकमेकांना बघायला आम्हाला भरपूर वेळ होता सुरुवातीला. हो, सुरुवातीला. आणि 5-6 कार्यकर्ते होते त्यामुळे तेच सगळे घरचे लोक असल्यासारखं होतं. आणि पहिल्याच पासून आमच्या इथे कॉमन किचन आहे. आम्ही घरी स्वयंपाक करत नाही, म्हणजे कोणाला घरी भरत नव्हतं. आम्ही झोपड्यांमध्ये राहायचो आणि एका झोपडीमध्ये आमचं किचन होतं आणि तिथेच मग धान्य ठेवलेलं असायचं. आणि तिथे मग एका मुलाला आम्ही तयार केलं. तो खरं म्हणजे त्याचा उद्योग होता का उसाचा रस विकणे रस्त्यावर. तो असाच आला म्हणजे काम करायला म्हणून आमच्या इथे, मला काहीतरी काम द्या. तर बाबांनी त्याला इथे पाठवून द्या म्हणजे तू स्वयंपाक शिक आणि मग स्वयंपाक कर. तर मग त्याला इथे आल्यावर स्वयंपाक करायला शिकवलं. म्हणजे थोडंफार त्याला येत होतं भात वरण करता, कारण तो एकटा राहत होता त्यामुळे तेवढं शिकला होता भात भाजी वगैरे करायला. पण मग बाकी सगळं इथे शिकवावं लागलं त्याला. प्रकाश म्हणतो मी शिकवलं, तुलाच काही येत नव्हतं. पण तुम्हाला स्वयंपाकाची आवड अशी नव्हती पण येत होतं करता सगळं. आईला मदत करायची, आपलं घरी सगळे सणवार सगळं असलं की करायची सवय असते ना, त्यामुळे साधारण बऱ्यापैकी स्वयंपाक येत होता. आणि बाळणपणात तुमच्या सोबतीला कोण होतं इथे? बाळणपण माझे दोन्ही नागपूरला झाले. अच्छा. पहिल्या वेळेला म्हणजे मी ठरवलं होतं आपण इथेच करू म्हणून, पण माझ्या सासूबाईंना वगैरे काही ते पटलं नाही. त्या आल्या आणि घेऊन गेल्या. पागल आहे का म्हणे तुम्ही, तूच काही अडचण आली काही झालं तर इथे कोण करणार आहे वगैरे. मग त्या आल्या आणि घेऊन गेल्या. पावसाळ्यात माझे बाळणपण होतं, दोन्ही बाळणपण ऑगस्टमध्ये होते. मग त्या जेव्हा पहिला पाऊस पडला आणि आम्ही येत नाही असं पाहिल्यावर त्या आल्या, मावशी आणि त्या दोघी जण आम्हाला खूप म्हणजे रागवल्या, हे काय बरोबर आहे का वगैरे. आणि त्यामुळे चला आता त्यांना घेऊन गेल्या. त्यांनी मला माझ्या आईकडे पोचवलं. तर मग तिथेच माझं पहिलं बाळणपण झालं. पण त्यावेळेला मग इकडे पाऊस पडला होता. त्याचा जन्म 9 ऑगस्ट आहे, म्हणजे अगदी भर पावसाळ्यात. आणि तेव्हा त्या वर्षी खूप पाऊसही खूप होता म्हणजे. आणि इथे काही सोय नाही, म्हणजे बाकी काही फोन बिनचा प्रश्नच नव्हता. पण पोस्टल सर्व्हिस पण एकदम बोगस होती. हो ना. हो. त्यामुळे प्रकाशला आम्ही तिथनं तार केली पण ती तार मिळालीच नाही त्याला, मुलगा झाल्याची वगैरे. आणि मग नंतर काय झालं, त्याला खूप डायरिया झाला आणि खूप आजारी पडला. परत ॲडमिट करायची वेळ आली त्याला. तेव्हा मग बाबांनी आनंद इथे एक आमचं प्रोजेक्ट आहे नागेपल्ली म्हणून, तिथे जगन भाऊ म्हणून राहतात. त्यांना फोन केला की असं असं झालंय, तू सायकलवर जा आणि प्रकाशला निरोप दे, म्हणजे की मुलगा झाला आणि तो आजारी आहे. मग तो सायकलनी आला आणि मग इथे आल्यावरती त्यांनी प्रकाशला सांगितलं की मुलगा झाला आहे भाऊ तुम्हाला, पण तो आजारी आहे म्हणून तुम्हाला बाबांनी यायला सांगितलं आहे म्हणून. मग प्रकाश आणि तो दोघं जण सायकलनी आलापल्लीला आले. मग आलापल्लीहून गाडी घेऊन ते पोहोचले, नागपूरला आले. तेव्हा तो ॲडमिट होता, बरा होत आला होता. पण म्हणजे हा संवाद, ताबडतोब संवाद शक्यच नव्हता. काहीच शक्य नाही. म्हणजे आपण पोस्टल सर्व्हिस पण नाही. काय होतं की पावसाळ्यात तर बरेचदा मला वाटतं नदीतच टाकत होते पत्र देवदाणे, कारण ओले होऊन जायचे, काही दिसतही नसेल का इथून. म्हणजे तेव्हाची सिस्टीम अशी होती की सायकलनी पूर्वी जे घोड्याने पोचवायचे ना, तसं इथून सायकलनी म्हणजे 10-10 किलोमीटरवरती एक पोस्टमन असायचा. इथला तिथे जायचा, तिथला पुढे जायचा, असं 60 किलोमीटरमध्ये असे 10-10 किलोमीटरवर होते. त्या दोघांची भेट झाली तर ते एक्सचेंज व्हायचं, नाही झालं तर हा आपला परत घेऊन जायचा, तो आपलं परत घेऊन जायचा. आणि पावसाळ्यात तर काही मला वाटतं आम्हाला बरेचसे पत्र कोरेच मिळायचे नाही तर मिळायचे नाही कोणाचे असले. आणि त्या सगळा पत्र व्यवहार होता, बाकी काही नव्हतं, ईमेल नाही किंवा काही असा काही प्रकार नव्हता, फोनही नव्हते. त्यामुळे इकडे तर काहीच नव्हती सुविधा. आता तुम्ही इथे आलात तेव्हा काय काम करायचं डोक्यामध्ये होतं आणि काय काय करावं लागलं? खरं तर इथे आलो तेव्हा आपण एक ओपीडी सुरू करू, आम्ही दोघंही डॉक्टर होतो त्यामुळे ओपीडी सुरू करायचं एवढंच हे होतं. पुढे काय करायचं काही माहित नाही.
त्यामुळे आम्ही पहिल्यांदा झाडाखाली एक छान बांबूचा टेबल केला आणि असंच म्हणजे 2 खुर्च्या आणल्या, त्या खुर्च्या तिथे बसून आम्ही OPD सुरू केली. आणि नंतर मग बाकी काही करायचं मनात नव्हतं, पण नंतर असं लक्षात आलं की सगळ्याच प्रकारचे पेशंट राहिले, ENTचे, गायनिकचे, ऑप्थॉनचे. अरे आपल्याला हे सगळं म्हणजे करायचं, तर मला फक्त ॲनेस्थेशियात मी बाकीचं जवळजवळ बंदच केलं होतं, मेडिसिन आणि ॲनेस्थेशिया. कारण पेशंट तपासायचा की तो नॉर्मल आहे सगळं आणि ॲनेस्थेशियासाठी लागणारे ड्रग किंवा याचा अभ्यास करायचा, एवढंच माझ्या ह्याच्यात राहिलं होतं. आणि बाकीचं सगळं क्लोज होते बाकीचे चॅप्टर आपल्यासाठी. पण मग इथे आल्यावर हे सगळंच करायला लागलं, म्हणजे गायनिक करा, सगळंच करा. मग डिलिव्हरीसाठी पेशंट आहे, नॉर्मल डिलिव्हरी ठीक आहे, आपण आधी शिकतो, 20-25 डिलिव्हरी आम्हाला कंपल्सरी असतात करायला MBBS पर्यंत. तर तेवढ्या करायची सवय होते. काही आलं बाकीचं कॉम्प्लिकेशन तर सिनियरला प्रेफर करायचं, एवढंच माहीत होतं. स्वतः काही करायचं काही नसायचं, एवढं नॉर्मल डिलिव्हरी आम्ही करायचो. पण मग इथे आल्यावरती नॉर्मल कोणी येतच नव्हतं, कारण नॉर्मल घरीच होत होत्या सगळ्या. दाई लोक असतात, त्यांच्या गावात कोणतरी एक म्हातारी बाई असते, ती सगळ्या डिलिव्हरी करते. तर कोणीच येत नव्हतं नॉर्मल. आल्या त्या सगळ्या अडलेल्या बाळांनी पहिलेपासूनच, म्हणजे त्या होत नाही आहेत किंवा काही आहे. मग सगळे परत पुन्हा गायनीची पुस्तकं वाचा, तयारी करा. मग आम्ही फॉर्सेप आणले, मग सक्शन आणलं, म्हणजे हँड सक्शन आणावं लागलं इलेक्ट्रिसिटी नसल्यामुळे, हाताने ते सक्शन करायचं वगैरे. आणि ते फॉर्सेप वगैरे लावायला आम्ही शिकलो इथे, कारण तिथे काही आम्हाला गरज पडत नव्हती, म्हणजे सिनियर लोकच करायचे फॉर्सेप लावायचे वगैरे हे प्रकार. आणि मग हाऊस जॉब पण नाही केला, कारण मी सर्जरी आणि ॲनेस्थेशियात केला. प्रकाशनी पण सर्जरी आणि ॲनेस्थेशियातच केलं होतं, त्यामुळे गायनिकमध्ये काहीच काम केलं नाही खरं सांगायचं म्हणजे. पण इथे आल्यावर गायनिकचंही करावे लागले. कधी कधी तर मग सिझेरियन वगैरे करता येत नव्हतं आम्हाला, आणि इथे काही सोयी पण नव्हत्या तशा, ब्लड लागतं हे लागतं कधी कधी. तर ते काही नसल्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की डिस्ट्रक्टिव्ह सर्जरी करावी. म्हणजे एक वेळा एक मूल आडवं आलं होतं आणि दुसरा काही उपाय नव्हता, हात बाहेर होता. मग आम्ही त्या सगळ्या लोकांना समजावून सांगितलं की असं असं आहे बा, तर आम्ही एवढंच करू शकतो, नाही तर मग तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता कुठे घेऊन जायचं असेल तर. पण त्यापर्यंत लोकांचा विश्वास बसला होता. त्यांनी असं म्हटलं की नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, आमची काही हरकत नाही, आमची परमिशन आहे. मग त्यावेळेला म्हणजे जेव्हा सिझेरियनचा शोध लागला नव्हता त्या काळामध्ये ती डिस्ट्रक्टिव्ह सर्जरी करत होते की आईचा जीव वाचावा, मुलाला जाऊ द्या, पुढच्या वेळेला पुन्हा तिला नॉर्मल होईल वगैरे, अशा तऱ्हेने ते डिस्ट्रक्टिव्ह सर्जरी करायची होती. पण ते पण आम्ही कधी बघितलं नव्हतं, कारण तेव्हा सिझेरियन सुरू झाले होते, आम्ही शिकायला लागलो तेव्हा, रेग्युलर सिझेरियन होतं ते. मग आम्ही ते पुस्तकं काढून ते शिकवतात एक चॅप्टर, पण त्याच्यात कोण लक्ष देतं, आता कोणी करतच नाही, तर कशाला लक्ष द्यायचं. मग आम्ही ते जुने चॅप्टर म्हणजे पुस्तक काढून ते सगळे वाचले कसं करतात वगैरे. पण ते सगळी ब्लाइंड प्रोसिजर असते, म्हणजे एक धोकादायक असते, युटरसला तुमची धक्का लागू शकतो, ब्लिडिंग होऊ शकतं. पण हळूहळू आम्ही ते पण शिकलो. आणि डिस्ट्रक्टिव्ह सर्जरी पण ते फार नव्हतं करावं लागत, वर्षातनं 1-2 वेळाच करायचं काम पडायचं. पण त्या केल्या आम्ही पहिल्या वेळेला खूप वाईट वाटलं की आपल्याला म्हणजे करता येत नाही सिझेरियन, त्यामुळे त्या मुलाचा आपल्याला जीव घेऊन त्याला बाहेर काढावं लागलं, म्हणजे एक प्रकारचं गिल्टी वाटायला लागलं. पण नंतर काही दिवसांनी तिला परत दिवस राहिले, तिला सांगितलं की परत दिवस राहिले, तू पहिलेपासून तपासायला ये, म्हणजे काही कॉम्प्लिकेशन आहे का हे आम्हाला कळेल. मग ती नेहमी रेग्युलर तपासणीला आली आणि दुसऱ्या वेळेला तिला नॉर्मल मुलगी झाली. त्यामुळे मग आम्हाला बरं वाटलं की चला आता आपला गिल्ट थोडासा कमी झाला. जंगलातला दवाखाना सुरू तर झाला, पण तो फक्त माणसांपुरताच मर्यादित राहिला का, की त्यात वन्य पशुही येऊ लागले? पाहूया पुढच्या भागात.